नमस्कार, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स, माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? मला सगळ्यात पहिल्यांदा आठवतात ते माझे वडील, जे आता हयात नाही आहेत. इव्हन माझं लग्न ज्यावेळेस जमलं त्यावेळेस माझ्या सासूबाईंना माझे वडील म्हटले की मी माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या हाती देतोय. बाप हा जगायचा माप असतो, कितीही रागवला तरी त्याची माया अमाप असते, असा तो बाप असतो. बरं मंडळी, कसं आहे ना, आपला आजचा हा भाग जोडी विशेष भाग असणार आहे. आणि एक एक किस्सा मला आता लगेच आठवला, तुम्ही सांगतो. एकदा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो, तर तो माझा मित्र आहे ना फार चिंतेत होता. म्हटलं काय रे, काय झालं? तो मला म्हणाला की काय नाही रे आशिष, काय झालं, मी माझं लग्न ठरलं, मी बघण्याचा कार्यक्रम होता, मी तिथे गेलो, कांदा पोहे खाल्ले आणि मला कांदा पोहे इतके आवडले की मी तिथेच होकार देऊन टाकला. म्हणजे कसं असतं ना, म्हणजे लग्नासाठी दोन अनोळखी व्यक्ती एकत्र येतात, एक जुजबी चर्चा त्यांच्यामध्ये होते आणि आयुष्यभराची सोबती होण्याची वचनं एकमेकांना दिली जातात. आणि हेच नातं जगातलं सर्वोत्तम नातं ठरवतात. गंमत असते की नाही? आज अशाच काही जोड्या आपल्या या सोहळा सख्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण हा सोहळा साजरा करणार आहोत. आणि त्यातून होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया कोण होणार आहे ती विजेती जोडी आणि कोण होणार आहे हुकुमाची राणी. त्या पटापटा त्या सगळ्या जोड्यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे यायचं. या, खूप खूप अभिनंदन तुमचं. आपल्या या पहिल्या खेळामध्ये तुम्ही सहभागी झालेले आहेत. तुमचं अगदी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन, पण शुभेच्छा सुद्धा तुम्हा सगळ्यांना. हा, आणि आताच तुम्हाला आता अंदाज आला असेल की आपला हा पहिला खेळ काय आहे. या खेळाचं नाव आहे, तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाचे नियम. तर तुम्हाला सगळ्यात खुर्च्यांमधून जायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्च्या फिरून बसायचं नाही आणि तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची जरा जरी तुमच्यापासून लांब गेली तर ती तुमच्यासाठी बाद. ओके, पुढची रिकामी खुर्ची पटवायची. हा, ओके, कळलेलं तुम्हाला? व्हेरी गुड. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. बघूया कोण आहेत त्या दोन जोड्या ज्या बाद होणार आहेत. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हात धरायचा, हात धरत अरे बापरे, हा हात काय खरा नाहीये आज. हा, व्हेरी गुड. ओहो, खूप खूप अभिनंदन तुमचं, पण तुम्ही बाद झालेले आहात. तुम्ही बसू शकता. इथे बघा काय चालू आहे. लव्ह बर्ड्स. तुमच्यामुळे आपला खेळ थांबले हे लक्षात येते का तुमच्या? हा, तुम्ही जवळ बागेतच बसल्यासारखे करते तुम्ही. आठवले तर, पण ते दिवस आठवले? ते दिवस फार आठवले मला. आणि एक जोडी बाद झालेली आहे. आणि आता बघूया या राऊंड मधून कुठली जोडी बाद होते, कारण 4 जोड्या आहेत त्या जाण्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके, त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. आणि कंपल्सरी नाचायचे. हा, दिल देके तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं कायको, मेरी है तस्वीर तेरे आंखों में फिर होठों पे कायको, नकू नकू काय ग सकू, 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 काय ग सकू. क्या बात है. काय ग सकू. ओहो, लवकर काय ग सखू, काय ग सखू. आणि ही जोडी बाद झालेली आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. व्हेरी गुड. या, आणि अशा पद्धतीने 4 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. 4 जोड्यांचं खूप खूप अभिनंदन. पण मला इथे एक जोडी अशी आहे, हा, त्या जोडीविषयी मला जाणून घ्यायचंय. हा, ती जोडी आहे ही जोडी. आणि आम्हाला असं कळलेलं आहे, आमच्या सूत्रांकडनं असं कळलेलं आहे, तुमची अशी खूप छान लव्ह स्टोरी अशी आहे.
कधीतरी अनोळखी असलेली व्यक्ती इतकी आयुष्यभराची सोबती होऊन जाते, हा, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. कसं 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 जमलं भाऊजी? माझं नाव अमित साळुंके आणि ही शानम जेटली, माहेरचं तिचं आडनाव शानम जेटली. जेटली जेटली म्हणजे कुठली? मी अरुण जेटलीची नातेवाईक मध्येच आहे. मोठी मोठी माणसं आले बाबा आपल्याकडे. ओके वेळ, पण हे मग आत म्हणजे त्या पंजाबी, मेट, मराठा कसं काय, म्हणजे कसं काय जमलंय? मी इन्फोसिसमध्ये असताना मी हिचा गाईड होतो, ते मी तिला मिसगाईड केलं. हे आता मी अख्खं बोलणार होतो तेवढ्यात तुम्हीच बोललेला आहात. पण म्हणजे असं मिसगाईड करावं असं का वाटलं तेव्हा? लाईफवर गायडन्स पाहिजे होता आणि हुशार होती. होती म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे हुशार आहे. अच्छा, हा आहे हा, म्हणजे हुशार आहे. आणि नेचर पण चांगला होता. अच्छा, मग कोणी आधी विचारलं, तुम्ही की? इसको कुछ भी नहीं पता था कि मतलब एक गर्ल को कैसे प्रपोज करना चाहिए, क्या कुछ भी नहीं. जब पहली बार भी मिले तो मैंने ही बताया कि फ्लावर्स लेकर आने हैं. हे काय घेऊन आले होते? काहीच नहीं. काय हो भाऊजी? मग हम कनॉट प्लेस में मिले थे अच्छा, और वहाँ से स्पेशली फिर नीचे जाके मेरे लिए फ्लावर्स लाए, तो मैंने कहा चॉकलेट्स भी लानी थी साथ में. मग आता सुद्धा हे असंच करतात, जेवढं सांगितलं तेवढंच करतात. आता ते जे सांगितलं ते पण नाही करत. पण मग ताई, तू जेव्हा म्हणजे भाऊजीने जेव्हा विचारलं किंवा तेव्हा तू म्हणजे तू काय ठरवलं होतं? आणि का आधी माहिती होतं की ह्यांच्या डोक्यात मी आहे, इनके दिमाग में मैं हूँ? नहीं, हम दोनों का शुरू से एक वो था डिसीजन कि जब तक स्टैंड नहीं हो जाएंगे तब तक ना ही प्रपोज करेंगे और ना ही शादी के बारे में कुछ सोचेंगे. सो जिस दिन ये CTO की पोस्ट पे गए, तब जैसे ही पहला इनको मिला ऑफर, तब इन्होंने मुझे बताया कि मुझे ऐसे ऐसे मिल गया है. तो उस दिन हमने अपने पेरेंट्स को बता दिया था. अच्छा, पण मग घरातून कसं म्हणजे नाही. मान्य होतं? हो, सगळं मान्य होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त माझे माहेरचे, कारण मी खूप लांबची आहे, देहरादूनवरनं आली आहे मी, हो. तर त्यांना होता की खूप लांब चालली आहे. पण इथले लोक इतके छान आहे की असं काही वाटलं नाही इथे आल्यानंतर. ये बात. भाऊजींचं आणि त्यांच्या सासू सासऱ्यांबरोबर ह्यांचं नातं कसं आहे? खूप छान. ह्यांचे बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे आणि हळूहळू तो आता पंजाबी पण शिकलाय, अच्छा, तर कन्व्हर्सेशन मध्ये पण काही प्रॉब्लेम येत नाही. मग जर ताईला विचारायचं सांगायचं असेल की माझं तुझ्यावर अजूनही खूप प्रेम आहे आणि अजूनही ती तितकीच सुंदर दिसते, हे कसं सांगाल पंजाबीमध्ये? तुसी बहुत सोनी लगदा, हां, तैनू आज भी उतना ही प्यार करना. ताई बरोबर बोलले. थोडासा चुकला पण बरोबर होता. बरं, तुम्हाला जर आता बोलायचं असेल की माझं तुमच्यावर अजूनही खूप प्रेम आहे आणि अजूनही तुम्ही तितकेच छान आहात, हे जर मराठीतून बोलायचं झालं तर? माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मी आता पण तेवढाच प्रेम करते जेवढा मी पहिल्या दिवसापासून करते. हो, जेवढा नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, हा, ते नवीन वर्षात असं काय वाटतं की हा स्वभाव जरा भाऊजीने बदलला पाहिजे, असं काय वाटतं तुला? कुठला असा स्वभाव आहे तुला वाटतं की हा थोडा जरा बदलला पाहिजे? हा, त्यांनी थोडा माझ्यासाठी अजून वेळ काढायला पाहिजे. ही प्रत्येक ताईची समस्या असते, हा भाऊजी. आणि तुम्हाला काय वाटतं, असा कुठला स्वभाव ताईने या नवीन वर्षामध्ये थोडा बदलला पाहिजे? हा, नाही, ही जी तिने वेळ मागितली ती थोडीशी अजून काही वर्ष थोडे ढकलली तरी मला नाही माहिती बाबा, ते तुम्ही तुमचं बघा काय ते. पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोघांसाठी. आणि आता आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळात. या खेळाचं नाव आहे जोडी नंबर 1. आता हा खेळ असा आहे की तुम्हाला एक फुगा देण्यात येणार आहे, प्रत्येक जोडीला एक एक फुगा देणार आहे. तो फुगा फुगवायचा आहे, ते तुम्ही ठरवा की कोणी फुगवायचं आणि कोणी गाठ मारायची आहे ती. ओके, गाठ भरून झाल्यानंतर तो फुगा दोघांनी असा मध्ये धरायचा आहे कपाळावरती, हा, म्हणजे असा, हा, आणि असं 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 करत तसं असं करत फुगा न पाडता ती रेषा, ती जी सफेद रेषा आहे ती पार करायची. ओके, जी जोडी लवकरात लवकर कमीत कमी वेळेमध्ये ती रेषा पार करेल ती असणार आहे पहिल्या क्रमांकाची जोडी, त्याच्यानंतरची दुसरी जोडी. अशा 2 जोड्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि 2 जोड्या बाद होणार आहेत. त्यासाठी मी तुमच्याकडे एक एक फुगा देणार आहे. बघा, ही तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. हा, ओके.
अरे बापरे, लाल डेंजर. तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात. ओके ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3 फुगून फुगून गाठ मारायची आणि कपाळावरती गाठ व्यवस्थित मारायचे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि फुग्याला हात लावायचं नाही, फुग्याला हात लावायचं नाही. व्हेरी गुड, क्या बात है. ये बात. ओके बाजूला बा. तुम्ही तुमच्या राहिलेले. इथे लवकर या. ओके इथे कुठे चाललात तुम्ही? लवकर फुगा फुगवलेला आहे. कपाळावरती धरा. व्हेरी गुड 1 2 3 लवकर व्हेरी गुड. मस्त. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि निर्णय तुम्हाला सगळ्यांना माहिती निर्णय आहे की दुसऱ्या क्रमांकाची जी जोडी आहे ती आहे शानमताई आणि अमित भाऊजी यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पहिल्या क्रमांकाची जोडी आहे अपर्णाताई आणि मिलिंद भाऊजी. या 2 जोड्या गेल्या आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ताई, तुझं नाव सांग बरं. नंदिनी वैभव नवगत. आणि भाऊजी, तुमचं नाव सांग. वैभव दिलीप नवगंडे. बरं, किती वर्ष झालेत लग्नाला? 7. बरं, कसं आलं हे स्थळ, म्हणजे कसं जमलं? चा बायोडाटा वगैरे आम्हाला मिळाला. अच्छा, मग बघण्याचं वगैरे काय? बघण्याचं वगैरे कुठे झाला होता बघण्यात? जळगाव मध्ये. म्हणजे तुमच्या घरी झालं होतं पण? ओके. बरं, मग जेव्हा भाऊजी आले होते बघायला तेव्हा त्यांच्याबरोबर कोण कोण होतं? सासूबाई होत्या अच्छा. आणि हे होते आणि अजून कोण कोणीतरी होतं, बट आता मला आठवत नाही कोण होतं. बरं, कसं आठवणार? कारण सगळं लक्ष भाऊजींवरतीच होतं तुमचं. आजूबाजूच्या कोणी नशीब सासूबाई दिसत होत्या. सासूबाई आठवल्या नशीब. बघता क्षणी मग असं तुम्ही ठरवलं की हेच आहे ते माझ्या स्वप्नातला राजकुमार. बघण्यावरून ठरवणं हे आजकालचं युग नाहीये. अच्छा. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. बरोबर. मग हे म्हणजे काय सांगते नेमकं, तुम्ही काय सांगते? मी सांगते की जसं हे दिसायला मला वाटले तसं गप्पा मारण्यानंतर पण मला त्यांचा स्वभाव अजून चांगला वाटला आणि त्यानंतर मग आम्ही फिक्स केलं. वा, व्हेरी गुड. आणि भाऊजी, तुम्ही असं काय बघता क्षणी ठरवलं की हीच बस, आता दुसरी पोळी नाही, हीच? असं बघता क्षणी ठरवलं? नाही, आम्ही फोटोमध्ये पाहिलंच होतं. अच्छा, पाहिलं. पण नॉट फिल्टर फोटो होते ते. त्याच्यामध्ये ती छान वाटली होती मला. अच्छा, म्हणजे जसं नॅचरल जो लुक, नॅचरल फोटो असतात तसे पाहायला गेलो. कसं पाहिलं? त्यांना तसं आम्ही रिक्वेस्ट केली होती की नॅचरल फोटो होती तशीच ताई तशीच होते, सेम होते. गेल्यानंतर तशी ती खूप बारीक होती. आता इकडे आल्यापासून बरं, बोलता ते थांबले. त्यावेळी ती बारीक होती आणि आता पण तशीच आहे. म्हणजे सगळं म्हणजे किती दहशत आहे बघा, किती दहशत आहे. व्हेरी गुड. खूप छान आणि खूप सुंदर आणि अगदी लवेबल जोडी आहे तुमची. आणि तुमचं प्रेम दिवसेंदिवस अजून वाढत जाऊ हीच मी या भावाकडनं शुभेच्छा आहे. मंडळी, शेवटचा खेळ खेळण्या अगोदर आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग बरं. अपर्णा मिलिंद कुलकर्णी. माहेर कुठलं? माझं माहेर अहिल्यानगर. अच्छा. आणि सासर? सासर पुणे. किती वर्ष झालीत लग्नाला? 24 वर्ष. खूपच छान. बरं, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? मला सगळ्यात पहिल्यांदा आठवतात ते माझे वडील, जे आता हयात नाही आहेत. खूप लहानपणापासून माझ्या वडिलांशी खूप अटॅच आहे. आणि प्रत्येक म्हणजे जसं आई तर माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण माझे वडील जे आहेत ना, माझे वडील मला म्हणायचे, इवन माझं लग्न ज्यावेळेस जमलं त्यावेळेस माझ्या सासूबाईंना माझे वडील म्हटले की मी माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या हाती देतोय. म्हणजे माझी आणि त्यांची इतकी दोघांचं बॉन्डिंग इतकं जबरदस्त होतं. खूप छान असं आमच्या दोघांचं रिलेशन होतं. असं म्हणतात की बाप हा जगायचं माप असतो, बाप हा जगायचं माप असतो. कितीही रागवला तरी त्याची माया अमाप असते, असा तो बाप असतो. ज्याची कौतुकाची थाप अशी पाठीवर पडली की आपण सगळं राग रुसवा लोभ सगळं विसरून जातो. आणि असे माझे वडील, ज्यांनी शिस्त शिकवली, खूप विनोदी होते आणि खूप छान असे कर्तव्यदक्ष एक असे शिक्षणाधिकारी होते. आणि खूप सुंदर असं त्यांनी आम्हाला लहानपण दिलं. पण मग आज ह्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी कधी होतं की आपण सांगायचं मनात खूप असतं पण कधी बोलत नाही. पण आज माध्यमातून समजा वडिलांपर्यंत एखादी गोष्ट पोचवायची असेल, काय सांगशील?
मला म्हणजे आता वडील इथे नाही आहेत फिजिकली, पण ते जिथे कुठे आहेत तिथून मला कायमच आशीर्वाद देत आहेत. तर मला माझ्या वडिलांपर्यंत हे पोहोचवायचं आहे की त्यांनी खूप त्यांचा व्यवसाय करताना तब्येतीची जी हेळसांड केली, जर पुनर्जन्म आहे की नाही माहीत नाही, पण तो जर असता तर त्यांनी कमीत कमी म्हणजे सगळ्याच तमाम मी म्हणेल पृथ्वीवरच्या प्रत्येक मुलीसाठी बाप हा कायम आपला हिरो असतो आणि त्याची तब्येत छान राहावी, अगदी 100 वर्षापर्यंत आयुष्य मिळावं. कारण जीवनसाथी मिळतो पण बाप असेल तरच माहेर असतं. आणि माझ्या वडिलांना मला एवढंच सांगायचं की तुम्ही तब्येत छान जपली असती तर कदाचित तुम्ही आज आमच्या सोबत असता. आणि ते कधीच स्वतःकडे लक्ष देत नव्हते. मला हे सांगायचं होतं त्यांना. डोळे पाणवलेत तुमचे. हो सर, आज माझे वडील असते, माझ्या जीवनात खूप सारे आनंदाचे क्षण आले. त्या आनंद म्हणजे मी नवीन घर घेतलं, मी नवीन गाडी घेतली, त्याच्यानंतर खूप साऱ्या स्पर्धांमध्ये मला बक्षिसं मिळाली, 2 छानची मुलं नाती त्यांनी बघितल्या असत्या. तर त्याच्यामुळे त्यांची उणीव कायमच भासत राहते. ताई खूप छान वाटते खरं तर तुझ्याशी बोलून. पण आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. दोन्ही जोड्यांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. आता हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे हे कप माझाच पहिला कप. हे खेळाचं नाव आहे. आता हा खेळ असा आहे की हे जे एकात एक कप आहेत पेपर कप ते सगळे ताईंकडे द्यायचे आणि भाऊजींनी काय करायचे, दोन्ही भाऊजींनी असं उभं राहायचं. जास्तीत जास्त जे कप आहेत ते प्रत्येकाच्या हातावर, भाऊजींच्या डोक्यावर, खांद्यावर ठेवू शकता. जी ताई जास्तीत जास्त कप भाऊजींच्या अंगावरती ठेवेल ती असणार आहे विजेती. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. या 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त कप जी ताई आपल्या सख्याच्या अंगावरती ठेवेल ती असणार आहे विजेती. ताईंच्या हातात द्या कप. आणि 1 2 3 म्हटल्यानंतर ताई रेडी आहे? ओके, 1 2 3. शाबाश. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. शाबाश, व्हेरी गुड, व्हेरी गुड. डोक्यावरती वगैरे पण ठेवू शकता, डोक्यावर, खांद्यावर. आणि आता शेवटचे 10 सेकंद. 10 9 2 आणि 1. आणि या अप्रतिम खेळामधली विजेती जोडी आहे, विजेती जोडी आहे शानम आणि अमित यांची विजेती जोडी आहे. आणि संख्या पण सांगतो कपांची की जेव्हा शेवटची 10 सेकंद संपली तेव्हा दोघांचेही फोटो काढण्यात आले होते. तेव्हा अपर्णा ताईंनी 24 कप ठेवले होते भाऊजींच्या अंगावरती आणि शानम ताईंनी 26 कप ठेवले होते. 2 कपांनी विजेती झालेली आहे ही जोडी. खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती जोडी पुन्हा एकदा अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. भाऊजी तुम्हाला सुद्धा ही भेटवस्तू. बरं, ह्या कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. कुलकर्णी, हा घ्या कप आणि बसा गप. स्वतःच माईक घेतल्या, स्वतःच बोलते, हरकत नाही. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे शानम ताई आणि तिला हुकुमाची राणी बनवण्यासाठी मदत केलेली आहे तिच्या सख्याने. एकदा विजेती जोडीसाठी खूप खूप टाळ्या होऊन जाऊ देत. अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा शानमताई, हुकुमाची राणी झालेली आहेस तू, काय सांगशील, कसं वाटतंय? खूप छान वाटते. ॲक्च्युली खरं सांगू तर मी जेव्हा इथे आली होती मी म्हटलं आपण पहिलं गेमच कदाचित हारू शकतो, पण तुम्ही इतका आम्हाला म्हणजे हे केला, मोटिवेट केला, तर आम्हाला वाटलं नाही चला खेळूया, दुसरा गेम खेळूया, तिसरा गेम खेळूया. पण मला वाटलंच नाही की आम्ही जिंकू शकतात. मी त्यालाच म्हणत होती आपण कदाचित दुसऱ्या गेममध्ये हारणारच आहे, चला आपण लवकर निघूयात. पण इतका छान वाटला, हे लोकांनी खूप एनकरेज केला शेवटच्या गेमला. खूप खूप मनापासून सगळ्यांचा खूप मनापासून थँक्यू. आणि तुमचा पण थँक्यू. खूप छान वाटला तुमच्याबरोबर. मी थोडी इंट्रोवर्ट आहे, पण आज मी थोडंसं तुमच्याबरोबर राहून किंवा सगळ्यांची एनकरेज धरून मी खूप एक्स्ट्रोवर्ट झाली आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुमच्या विजेती जोडीसाठी अभिनंदन आणि एक सेल्फी मात्र तुमच्यासोबत काढणार आहे. म्हणजे आजचा आपला हा जोडी विशेष भाग खरंच खूप छान रंगला आणि सगळ्यांनी छान धमाल केली, मजा आली आणि मला सुद्धा खूप छान वाटलं खरं तर. आणि परत ह्या जोडी विशेष भाग घेण्यामागचं कारण असं होतं की 5 जानेवारीपासून रात्री 9 वाजता सन मराठीवर एक नवीन मालिका सुरू होते, ज्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.